पोरीची पसंती आली की बाबाचं काळीज धडधडतं. चिमणी घरटं सोडून जाणार म्हणून आतल्या आत खूप रडतं. हसरे खेळकर बाबा एकदम धीर गंभीर दिसू लागतात. पोरीला पाणी मागण्याऐवजी स्वतःच उठून घेऊ लागतात. या घरातला चुचुवाट आता कायमचा थांबणार असतो म्हणून बाप लेक झोपल्यावर तिच्याकडे पाहून रडत असतो. अंबुच्या लिंबूच्या करत करत मोठी कधी झाली कळलंच नाही. बाप सांगतो तिला सोडून मला पाणीही गिळत नाही. दिवसातून एकदा तरी मायेनं जवळ घ्यावं वाटतं. परक्याचं धन असलं तरी घ्यायला मात्र नको वाटतं. उठल्यापासून झोपेपर्यंत बापाची काळजी घेत असते. आज ना उद्या जाणार म्हणून पोरगी जास्तच लाडाची असते. पोरगी जाणार म्हटलं की बाप आतून तुटून जातो. कळत नाही बैठकीतून अचानक का उठून जातो. इकडे तिकडे जाऊन बाबा गुपचूप डोळे पुसत असतात. लेकीचं कल्याण झालं म्हणून पुन्हा बैठकीत हसत असतात. तिचा सगळा जीवनपट क्षणाक्षणाला आठवत राहतो. डोळ्यात येणाऱ्या आसवांना बाबा वापस पाठवत राहतो. बीपीची गोळी घेतली का? आता कोण विचारील? जास्त गोड खाऊ नका म्हणून कोण कशाला दटवील ग? बाबा कोणाचं ऐकत नाहीत पण पोरीला नकार देत नाहीत. तिने रागात पाहिले की मग वाटतं गुलाबजाम घेत नाहीत. एका अर्थानं पोरगी म्हणजे काळजी करणारी आईच असते. पोटचा गोळा देणाऱ्याची कहाणीच फार वेगळी असते.